संघर्ष योद्धा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला। अखेर 14 जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट रिलीज होणार आहे, प्रदर्शित होणार आहे। अंतर्वली सराटीतून सुरू झालेला मनोज जरांगे पाटील यांचा जो आरक्षणाचा लढा होता, हा संपूर्ण लढा पूर्ण खेडेगावात, जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात जो गेला त्यावरती आधारित हा चित्रपट असणार आहे। अंतर्वली सराटीत जो काही लाठीचार्ज झाला याचाही उल्लेख या ट्रेलरमध्ये करण्यात आलेला आहे आणि जे काही शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येत होतं त्याचाही उल्लेख या ट्रेलरमध्ये केला आहे। चित्रपटाचा ट्रेलर अगदी एक नंबर बेस्ट असा कट केलेला आहे आणि चित्रपटामध्ये जी गाणी आहेत ते गाणी विशेषतः ध्यान देण्यासारखी आहेत। अजय अतुल यांनी जे गायलेलं उधळीनं जीव तुझ्या पायी माणसा, हे गाणं मला व्यक्तिगत भरपूर आवडले। हे गाणं सर्वांच्याच मनाला भावेल असं गाणं आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा दिलेला आहे तो लढा कशा पद्धतीचा आहे हे गाणं दर्शवतं असं ते गाणं आहे। आणि काळजाला भिडणारा असा जो अजय अतुल यांचा आवाज आहे तो आवाज एकदम परफेक्ट त्या गाण्याला मॅच झालेला आहे। ट्रेलर मध्ये मराठा समाजाच्या आरक्षण जे काही तरुण पिढीने आत्महत्या केल्या आहेत त्याच्यावरती ट्रेलर मध्ये फोकस आहे। म्हणजे चित्रपटामध्ये त्या आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या असो किंवा विद्यार्थ्यांनी केलेल्या असो यावरती फोकस या चित्रपटामध्ये होणार आहे। त्यामुळे हा चित्रपटात भरपूर असे सामाजिक मुद्दे ऍड करण्यात आलेले ट्रेलर वरून दिसत आहे। आरक्षणाची गरज ही एखाद्या समाजाला किती महत्वाची आहे आणि ती का महत्वाची आहे असं या चित्रपटामध्ये प्रामुख्याने दर्शवण्यात येणार आहे। आणि ते अंतर्वली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला होता तो लाठीचार्जच्या माग कोण आहे यावरती भाष्य सुद्धा या चित्रपटामध्ये होईल अशी शंका आहे, कारण ट्रेलर मध्ये तोही थोडा कट्स मध्ये दाखवण्यात आलेला आहे। ट्रेलर मध्ये दाखवताना एक पोलीस फोनवरती बोलताना सांगत आहे की जो काही मोर्चा मराठ्यांचा चाललाय तो अगदी शांततेत चाललेला आहे असं पोलिसांनी जर फोनवरती सांगत आहेत आणि तरी पण लाठीचार्ज झाला यावरती प्रश्नचिन्ह बरेच उपस्थित होते। म्हणजे अंतर्वली सराटीमध्ये जे काही झालं हे मोठ्या पडद्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, संपूर्ण महाराष्ट्राला हे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या चित्रपटामध्ये काय दाखवले, आता या चित्रपटाची खरी बाजू म्हणली तरी आपण न्यूजवरती प्रत्येक अपडेट्स या अंतर्वली सराटीनंतर असो किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या या मोर्चाच्या अपडेट आपण प्रत्येक न्यूज मध्ये आपण बघितले आहेत, पण या चित्रपटामध्ये असं विशेष काय दाखवण्यात येणार आहे हे बघण्यासारखं ठरणार आहे आपल्याला। कारण डायरेक्टर पुरती तेच आव्हान आहे, कारण न्यूज मध्ये आपण सगळ्या या गोष्टी बघितलेल्या असतात, मग चित्रपटामध्ये तुम्ही असं विशेष काय मांडताय हे चित्रपटामध्ये बघण्यासारखं ठरणार आहे। आता चित्रपट आल्यानंतर आपल्याला खरंच नक्की समजेल की यावरती डायरेक्टरने कितपत खऱ्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते कितपत सत्य आहे हे आपल्याला पिक्चर आल्यानंतर समजेल। आणि रोहन पाटील यांनी जी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका निभावलेली आहे ती अप्रतिम अशी निभावलेली आहे। मग गाडीत बसलेला सीन असो किंवा जेसीबीने फुलं उधळणारा सीन असो, अप्रतिम असे शूट केलेले आहेत। आणि तो क्राऊड जो होता मराठ्यांचा मोर्चा काढल्यानंतर मराठ्यांचा जी मोर्चाला जो प्रतिसाद मिळाला होता, लाखात जे काही मराठे एकवटलेले होते ते जे कॅमेऱ्यामध्ये दाखवलेलं आहे ते शूट अगदी अप्रतिम आणि मस्त केलेलं आहे। आरक्षण हे मराठा समाजासाठी किती महत्वाचं आहे हा हे पिक्चर किती प्रेझेंट करतोय हेही बघण्यासारखं ठरेल। त्यामुळे मलाही चित्रपटाबद्दल उत्सुकता भरपूर आहे। तुम्हालाही उत्सुकता या चित्रपटाबद्दल किती आहे आणि तुम्हाला या चित्रपटामध्ये काय बघण्यासारखं वाटेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ट्रेलरमध्ये एक उपोषण सोडतानाचा जो क्षण दाखवलेला आहे तो क्षण अगदी म्हणजे डोळ्यातून पाणी आणण्यासारखा क्षण आहे, कारण उपोषण सोडताना बाबा समाजासाठी तो माणूस मरतोय, मरला नाही पाहिजे, ही लढाई पूर्ण अस्तित्वात राहिली पाहिजे असं एका वयस्कर अशा आजीनं म्हटलेलं जे वाक्य आहे ते वाक्य बघितल्यानंतर ना डोळ्यातनं पाणी येतं। त्यांच्या घरातल्यांचे, त्यांच्या बायकोचं वगैरे मुलाशी संभाषण करतानाचं जे स्टेटमेंट आहे ते ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेलं आहे, ते अगदी अप्रतिम असं दाखवण्यात आलंय। व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा आमच्या चॅनलला, कारण असेच नवनवीन अपडेट्स मूवी दरम्यान तुम्हाला पाहायला मिळतील।